जय जय रघुवीर समर्थ. व्हिडिओ बंद असणाऱ्यांनी कृपया व्हिडिओ बंद करा. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन्नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णपरं कमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहम्. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमः पङ्कजाङ्ग्रये. गोपालकृष्ण भगवान की जय. श्रीभगवानुवाच ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, स्वरहस्यं तदङ्गं च गृहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानम् अस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत् सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च योगशिष्ये तु सोऽस्म्यहम्. कृतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेच्चात्मनि, तद्विद्यादात्मनो माया. यथा भासो यथा तमः, यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु. प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति करिचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. दशमस्कंद पूर्वार्ध. दशमस्कंदी प्रथमोध्यायी वसुदेव देवकीचे पाही, कंस मारी पुत्र सहाही शिशु हत्यारा महान. भगवंताचा गर्भप्रवेश गर्भस्तुती द्वितीयोध्यायास, श्रीकृष्ण प्रगटला तृतीयास योगमाया भविष्य चतुर्थी. पंचमात जन्मोत्सव गोकुळी, पूतना षष्ठात उद्धरिली, शकट तृणावर्तोद्धार कथा केली सप्तमा माझी. अष्टमी नामकर्ण बाललीला, नवमी श्रीकृष्ण उखळी बांधला, दशमी यमलार्जुन उद्धरला, एकादशी तारिले वत्स बक, आघासुरोद्धार द्वादशी, ब्रह्मा मोहनाश त्रयोदशी, ब्रह्माद्वारा स्तुती चतुर्दशी, पंचदशी धेनुक कालिया युद्ध, षोडशी काली अशी प्रसन्न, सप्तदशी त्याचे पूर्वकथन, दावानली वाचती व्रजजन, अष्टादशी प्रलंब तारला, 19वी व्रजानल शांती, 20 शरद ऋतू कथाती, 21व्यात अन्योक्ती वेणुगीत, चिरहरण 22, यज्ञपत्नीवरी कृपा 23, इंद्रयज्ञ निवारण 24, पंचविशी गोवर्धनोद्धारण, श्रीकृष्ण चर्चा 26, श्रीकृष्णाभिषेक 27, नंद बंधमुक्ती 28, 29 रासलीला प्रारंभ, गोपी विरह 30, गोपिका गीत 31,
गोपीशी कृष्णदर्शन 32 महारास 33 सुदर्शन शंखचूडोद्धार 34 युगलगीत 35 अरिष्ठोद्धार अक्रूर गमन 36 37 केशी व्योमोद्धार अक्रूर व्रजयात्रा 38 मथुरागमन 39 श्रीकृष्ण स्तुती 40 41 मथुरा प्रवेश कुब्जेवर कृपा धनुष्यभंग कंस व्याकुळता 42 सांग कुवलयोद्धार मल्लयुद्धरंग 43 निवेदिला चाणूर मुष्टिक कंसोद्धारण 44व्यात कथन कृष्ण बलराम सूत्रबंधन गुरुकुल प्रवेश 45 उद्धव व्रजयात्रा 46 उद्धव गोपी भ्रमर गीताशे 47व्या अध्यायाशी केले निवेदन अध्याय 48 श्रीकृष्ण भेटी कुब्जा अक्रूर ग्रहाशी अक्रूर हस्तिनापुरेशी 49 जात असे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. आज आषाढवद्य चतुर्दशी शके 1946. काल आपण पाहिलं नामदेव महाराजांची कालपुण्य होती आषाढवद्य त्रयोदशी. नामदेवांनी शतकोटी अभंगाचा संकल्प केला होता. शतकोटी म्हणजे अगदी मोजून 100 कोटी 2 कमी झाले म्हणून दडपडून पुन्हा 2 लिहिले असा अर्थ नाही, पण 100 कोटी अभंग म्हणजे भरपूर अभंगाचा एक सत्य संकल्प. काल आपण पाहिलं सत्य संकल्पाचा दाता भगवंत, सत्य सव्रतम, सत्य निहितंच सत्यम. तसं सत्य संकल्प जो केला तो पूर्णत्वाला जाण्यासाठी नामदेव महाराजांनी जसं मी वाचलं त्याप्रमाणे त्या 100पैकी जवळपास 95 अभंग नामदेव महाराजांनी लिहिले, म्हणजे 95%. आता तो संकल्प पुढे नेण्यासाठी, तो पूर्ण करण्यासाठी जो अवतार झाला तो जगद्गुरू तुकाराम महाराजांचा अवतार झाला. या तुकाराम महाराजांनी या नामदेवांच्या संकल्पामध्ये अजून भर टाकली आणि ती अभंगाची संख्या अजून वाढली. जवळपास 98-99% अभंग नामदेव महाराजांच्या संकल्पाप्रमाणे पूर्ण झाले. आणि आता उरलेले जे अभंग होते ते अभंग पूर्ण करण्यासाठी ह्याच नामदेव महाराजांनी 3रा अवतार धारण केला आणि त्या 3ऱ्या अवताराचं नाव आहे तुका विप्र. तुका विप्र यांची समाधी जी आहे ती कराडच्या जवळ बोरबन नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी कृष्णा नदी आहे, त्या तीरावर त्यांची समाधी आहे. लहानपणी मी त्या भागात राहत असताना 8वी-9वीत असताना त्या ठिकाणी दर्शनासाठी गेलो होतो. तेव्हा हा काही इतिहास माहीत नव्हता, पण नागपूरला असताना नागपूरच्या रामकृष्ण मठामध्ये जवळपास 40-42 वर्षाचा असताना रामकृष्ण मठामध्ये हे तुका विप्रांचं पूर्ण चरित्र वाचलं. त्यामध्ये ही मला माहिती मिळाली. तर काल ज्यांची पुण्यतिथी झाली ते नामदेव महाराज, म्हणजे शके 1272. आता 1946 सुरू आहे. नामदेव महाराजांच्या त्याच काळामध्ये म्हणजे नामदेव महाराज असतानाच ज्ञानेश्वरादी भावंड होते. निवृत्ती, ज्ञानदेव, तुका, मुक्ताबाई, सोपानदेव ही सगळी मंडळी होती. त्याचबरोबर आमच्या परळी वैजनाथाच्या मंदिराच्या जवळ असणारं जगमित्र नागांची समाधी आहे, ते सुद्धा त्याच काळामध्ये होते. या सर्वांनी मिळून हा भक्ती संप्रदाय वाढीस लावला. त्यामध्ये आता आज जी पुण्यतिथी आहे ती अरणगाव भेंडी या गावचे सावतामाळी, सावतोबा संत सावतामाळी यांची आज पुण्यतिथी आहे. अगदी छोटंसं आयुष्य त्यांना प्राप्त झालं. आषाढ वद्य चतुर्दशी शके 1217. ज्यांनी ज्ञानेश्वरी पूर्णपणे वाचली त्यांच्या पुढे लक्षात आलं असेल शके 1272 तई टीका केली ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीची टीका शके 1212 ज्ञानेश्वर महाराजांनी पूर्ण केली आणि नंतर 1218 त्याने संजीवन समाधी आळंदी येथे घेतली. त्या संजीवन समाधीच्या 1 वर्ष अगोदर आषाढ वद्य चतुर्दशी शके 1217 आमच्या सावतेबुवांनी समाधी घेतली. त्यांचं आयुष्य म्हणजे पंढरपूरच्या पांडुरंगाशी एकरूप झालेले ते होते आणि त्यांचेसुद्धा असे 3 जन्म होते. हे मला आज एका वारकरी कीर्तनातून मला हे समजलं. महाराज जनक जे आहेत, ज्यांना पेटीमध्ये सीतामाई सापडली
सीतामाईचे वडील असणारे जनक जे आहे, विदेही अवस्थामध्ये असणारे जनक, ते त्रेतायुगामध्ये होऊन गेले. त्यानंतर भगवान श्रीकृष्णांच्या आता आपण जे चरित्र पाहणार आहोत त्यामध्ये श्रीकृष्णाचे जे मित्रसखा होते त्यामध्ये असणारे पेंद्या. आता पेंद्याचं आपण जसं चित्रीकरण पाहिलं, सिरियलमध्ये पाहिलं, तसं श्रीकृष्णाच्या अगदी जवळ रोज त्यांच्याशी खेळणारे असे पेंद्या. पण या दोन्ही अवतारामध्ये जनक राजाला आणि पेंद्यांना श्रीकृष्णाशी एकरूपता साधता आली नाही आणि त्यासाठी त्यांचा जन्म पुन्हा जो झाला तो आजच्या कलियुगामध्ये सावतामाळींच्या सावतेबुवांच्या नावाने तो जन्म झाला. अरणगाव भेंडी, अरणगाव हे जे आहे ते सोलापूर जिल्ह्यामध्ये माढा तालुक्यामध्ये गाव आहे, अरण नावाचं गाव, आणि त्यापासून जवळच असणारं भेंडी. जसं आमचं गाव जे आहे रत्नागिरी आणि धर्माबाद, आमच्या लहानपणी त्यामध्ये 2-3 किलोमीटरचं अंतर होतं, पण आता गेलं तर दोन्ही गावं एकच आहेत. तसं हे अरण भेंडी हे आता एकच गाव आहे. दैवू माळी नावाचे त्यांचे आजोबा होते, त्यांना 2 मुलं, पुरसोबा, परसोबा किंवा डोंगरोबा. आता डोंगरोबा जे आहेत ते तीर्थयात्रेला गेले, ते काही पुन्हा परत आले नाही. त्यानंतर सावतामाळ्यांचा जन्म झाला आणि त्यांचा जे विवाह आहे त्याच अरणगाव भेंडीच्या जनाई यांच्याशी विवाह झाला. विठ्ठल आणि नागाताई अशी 2 मुलं झाली. हे विठ्ठल जे मोठा मुलगा होता 8-10 वर्षाचे असतानाच त्यांचं निर्याण झालं आणि नागाताई यांचा मात्र वंश पुढे वाढला. काशी गुरव नावाचे त्यांचे शिष्य होते आणि जसं सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला, पूर्ण ज्ञानेश्वरी माऊलींनी त्या नेवाशामध्ये खांबाला टेकून बसून सांगितले. निवृत्तीनाथ समोर होते आणि ते अभंग, ती ज्ञानेश्वरी, ती टीका जी आहे ती सच्चिदानंद बाबांनी लिहून काढली. ज्यांचं प्रेत होतं, जे ज्ञानेश्वर महाराजांनी उठवलं आणि त्यांना पुढचा हा अधिकार दिला, मी सांगेल ते सगळी ज्ञानेश्वरी लिहून काढायची, ते सच्चिदानंद बाबा. याच सच्चिदानंद बाबाच्या घराण्यामध्ये जन्म झालेले श्री दाका थावरे सोलापूरचे काका होते. त्यांनी ज्ञानेश्वरीच्या 700 वर्षाच्या निमित्ताने 700 लोकांनी ज्ञानेश्वरी हस्तलिखित तयार करावी असं एक आव्हान दिलं होतं त्या काळामध्ये 1992-93च्या वेळेस, जेव्हा ज्ञानेश्वरीची 700वी जयंती साजरी केली होती. त्यावेळेस योगायोगाने ती बातमी मी पण वाचली आणि मग ज्ञानेश्वरीचं लिखाण पूर्ण केलं. असो, तर त्या सावतामाळी आणि जनाई यांचं अभंग जे आहे ते काशीबुवाने लिहून घेतलेलं आहे, काशीबा. आता सावता याचा अर्थ काय? साव म्हणजे काय? खरं शुद्ध ज्याचं चारित्र्य आहे तो साव. तर जनक, पेंद्या आणि कलियुगातले सावतामाळी, या सावत्याबुवांनी अक्षरशः 50व्या वर्षी आपला देह समर्पण केला विठ्ठलाच्या चरणी. विठ्ठलाशी एकरूप झालेले हे सावतेबुवा, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, असे अनेक त्यांचे अभंग आहेत. पण आज आपल्याला उपलब्ध असलेले अभंग फक्त 38-39च अभंग उपलब्ध आहेत. त्यांचाच एक अभंग जो आहे त्याचे उल्लेख आमच्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी त्यांच्या अभंग गाथेमध्ये केला आहे. आणि अजून एक अभंग त्यांचा जो उपलब्ध आहे त्यामध्ये त्यांचा निर्वाणाचा अभंग आहे. ते त्यामध्ये म्हणतात, उठवणे प्रातःकाळी करून या स्नान, घालूनी आसन यथाविधी. आजच्या दिवशी सकाळी सूर्योदयाला उठवणे प्रातःकाळी करून या स्नान, घालूनी आसन यथाविधी. नवज्वरे देह झालासे संतप्त. आता पंचमहाभूताचा हा देह असल्यामुळे त्यातलं अग्नितत्व जे आहे ते जास्त प्रज्वलित केलं, त्यामुळे देह आता संतप्त म्हणजे त्याची उष्णता वाढली आणि तरी पण मनामध्ये मात्र भगवंताच्या विठोबाच्या भेटीची आर्तता ही मात्र वाढतच गेली. मग प्राणायाम केला, कुंभक केला आणि आपला प्राण जो आहे तो आतमध्येच रोखून धरला. वायू निरोधीला मूळ तत्वी. शके 1217 शालिवाहन शक, मन्मथ नाम संवत्सर. तो दिवस होता मन्मथ नाम संवत्सरामध्ये शालिवाहन शके 1217. ऋतू होता ग्रीष्म ऋतू. कृष्ण आषाढ चतुर्दशी, आषाढ वद्य चतुर्दशी म्हणजे आजची तिथी. आला उदयासी सहस्रकर. सहस्रकर म्हणजे सूर्य उदयाला आला आणि त्या सूर्योदयाला हे पांडुरंगाच्या चरणी लीन झाले. सावता पांडुरंग स्वरूपी मेनला, देह समर्पिला जाता त्यासी. हा देह त्या विठ्ठलाच्या चरणी अर्पण केला
आज पण आपण पंढरपुरामध्ये जेव्हा जातो आषाढी एकादशीला अनेक भक्त त्या ठिकाणी येतात. पण हे जे अरणगाव भेंडी हे जे गाव आहे तिथून अगदी जवळ आहे तसं पाहायचं सोलापूर जिल्ह्यातलं, पण या जिल्ह्याला जोडून असणारं. पण त्या ठिकाणी तशी गर्दी कमी असते, पण आजच्या दिवशी मात्र त्या ठिकाणी उत्सव होतो आणि उद्याच्या अमावास्येला त्या ठिकाणी काल्याचं कीर्तन होत असतं. वारकरी संप्रदायामध्ये या सगळ्या संतांचं फार मोठं महत्त्व आहे. आपणही त्यांच्या चरणी नतमस्तक होऊया आणि आजच्या या अध्यायाला आपण आता सुरुवात करूया. आजचा आपला अध्याय आहे तृतीय अध्याय, दशमस्कंदाचा 3रा अध्याय. पहिल्या अध्यायात आपण पाहिलं मिरवणूक निघालेली आहे, आकाशवाणी झाली, कंसाने तलवार उपसून देवकीला मारण्याचं ठरवलं आणि त्यामध्ये आमचे वसुदेव जे आहेत ते पडले आणि त्याने आश्वासन दिल्याप्रमाणे कृष्ण त्या कंसाचा राग कमी झाला आणि त्याने त्यांना जिवंत सोडलं. आणि हे मिरवणूक संपत असतानाचा भाग आपण पाहिला. त्या ठिकाणी नारद आले. मग यांना होणारं प्रत्येक मूल मी अर्पण करेल असं वसुदेवांनी त्यांना वचन दिलं. त्याप्रमाणे पहिला मुलगा कीर्तमान यालासुद्धा त्याला अर्पण केलं, पण त्यांनी परत सोडलं तेव्हा नारद प्रकट झाले. हा सगळा कथाभाग आपण पाहिला. कालसुद्धा आपण काही कथाभाग पाहिला. आता आजच्या ह्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णांचा प्रादुर्भाव, त्या मथुरेच्या कंसाच्या कैदेमध्ये वसुदेव आणि श्रीकृष्ण आणि देवकी माता यांची जी भेट आहे ती कशी झाली ते आपण या ठिकाणी पाहणार. भगवान श्रीकृष्णांचा प्रादुर्भाव. आता प्रादुर्भाव, त्याच्यानंतर प्रभाव, आविर्भाव, सद्भाव, अभाव हे सगळेच भावाशी निगडीत असे शब्द आहेत. भाव बळे आकळे एरवी नाकळे करतळी आवळे तैसा हरी. ज्यांचा भाव शुद्ध आहे त्यांना पांडुरंगाचं दर्शन, त्यांना भगवंताचं दर्शन होतं. तसं या ठिकाणी सर्व गुणांनी युक्त अशा भगवंताचं दर्शन उत्तम काळ, उत्तम वेळ जवळ आली. या ठिकाणी जसं दिलं आहे, शुकदेव सांगत आहेत परीक्षित राजाला की नक्षत्र जे होतं ते रोहिणी नक्षत्र होतं. आता रोहिणी म्हटलं तर 27 नक्षत्रामध्ये चंद्रांच्या या पत्नी आहेत 27, आणि त्यामधली आवडती पत्नी म्हणजे ही रोहिणी आहे. म्हणून भगवंतानी या नक्षत्राची निवड केली आणि भगवंत त्या ठिकाणी प्रगट झाले. नक्षत्र, ग्रह आणि तारे हे सगळे शुभ वेळ त्यावेळेस होती. दिव्य तेज दश दिगंत चित्रकाश ये, आये सभी सुरवर अपने विमान से, यक्ष किन्नर गंधर्व विधी गाये सुरसे, बरसे केशर कस्तुरी. भगवंत चतुर्भुज रूपामध्ये त्या ठिकाणी प्रगट झाले. ते जे वातावरण आहे कृष्ण जन्माच्या वेळेस, तर कृष्णाने जे चतुर्भुज रूपामध्ये दर्शन दिलं ते या ठिकाणी सांगितलं. दिशासुद्धा प्रसन्न झाल्या. तारे जे आहेत ते जगमगत होते आणि पृथ्वीवरील गाव असतील, शहरं असतील, गवळ्याचे वाडे असतील, त्या सगळ्या मंगलमय झालेल्या होत्या. नदीचं पाणी, कारण आताचे हे दिवस, कारण खळखळाणार पाणी आपण आता पाहतो मोरणेमध्ये वगैरे सगळ्या नद्यांमध्ये पाणी कसं आता गढूळ असं पाणी दिसतं, पण त्या काळामध्ये नद्या हा प्रसन्न सलिला प्रसन्न असं पाणी, स्वच्छ झालेलं पाणी. आणि सरोवरामध्ये ऊर्धा जलरुह श्रिया, सरोवरामध्ये कमळेसुद्धा विकसित झाली होती. वनामध्ये जेवढी काही झाडं होती त्या पुष्पांच्या रांगा गुच्छांनी, अत्यंत पुष्पांनी लगडलेल्या अशा होत्या. पक्षीचा किलबिलाट सुरू होता. पवित्र आणि सुगंधी वारा जो आहे तो सुद्धा सगळ्यांना सुखी करत होता. आणि त्यावेळेस अजन्मा असणाऱ्या भगवंतानी आपल्या जन्म घेण्याची वेळ आली तेव्हा स्वर्गातून दुंदुभी वाजू लागल्या. मुमुचूर मुनयो देवाः सुमनांसी मुदान्विताः, मंदम मंदम जलधारा जगर्जुर अनुसागरम. देव आणि ऋषी हे सगळे आनंदित झाले होते आणि पुष्पांचा वर्षाव करू लागले. आणि त्यावेळेस सगळ्यांत ही गर्जना ऐकू येत होती आणि मध्यरात्रीची वेळ होती. अष्टमीचा दिवस आपल्याला माहिती आहे. अष्टमीच्या दिवशी चंद्रउदयसुद्धा हा जवळपास मध्यरात्रीच होतो. म्हणून जनार्दनाच्या अवताराची वेळ जी होती ती अष्टमीची मध्यरात्रीची होती. सगळीकडे अंधार पसरलेला होता. निशिथे तम उद्भूते जायमाने जनार्दने. त्या जनार्दनाने हीच वेळ निवडली. सगळीकडे अंधाराचं साम्राज्य होतं आणि सगळ्यांच्या हृदयामध्ये विराजमान असणारे भगवान विष्णू देवरूप घेऊन त्या ठिकाणी देवकीच्या ठिकाणी पूर्व दिशेला जसा
चंद्राचा उदय व्हावा त्याप्रमाणे ते तसे प्रगट झाले. आता ते जे रूप होतं ते रूप हे चतुर्भुज रूप होतं. तुकाराम महाराजांनी तसं अभंगात वर्णन केले आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या. तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित. तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख. तुकाराम महाराज म्हणतात माझं सर्व सुख जे काय आहे ते हेच आहे की पाहीन श्रीमुख आवडीने. त्याप्रमाणे या ठिकाणी वसुदेवांनी पाहिलं की त्यांच्या समोर भगवंताचं हे चतुर्भुज रूप प्रगट झालेलं आहे. तमद्भुतं बालकं अंबुजे क्षणं चतुर्भुजं शंख गदा युधं श्रीवत्सलक्ष्मं गलशोभिकौस्तुभं पीतांबरं सांद्र पयोद सौभगम. आत्ता जसं वर्णन केलं तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये तसंच वर्णन त्यांच्यासमोर प्रगट झालं. नेत्रकमल जे आहेत ते सुद्धा सुंदर आहेत. 4 हात आहेत. 4 हातामध्ये शंख चक्र गदा पद्म धारण केले आहे. वक्षस्थळावर श्रीवत्स चिन्ह आहे. भृगु ऋषींची कथा आपल्याला माहिती आहे. त्यानंतर गळ्यामध्ये कौस्तुभमणीसुद्धा आहे. पावसाळ्यामधले जसे ढग असतात ते ढग जसे आहेत तसं श्यामल वर्ण आहे आणि पिवळा पितांबर त्याने धारण केलेला आहे. या सावतामाळ्यांच्या चरित्रामध्ये सुद्धा या पिवळ्या पितांबरांचं वर्णन येतं. नामदेव महाराज त्यांची थोडीशी कथा आहे. ती कथा मुक्ताबाई सांगतात की नामदेव अजून कच्चाच राहिलेला आहे आणि मग त्याच्याबद्दल वाईट वाटून नामदेव महाराज पंढरपुरात जातात आणि विठ्ठलाकडे जाऊन ते गाराणं मानतात की मी अजून कच्चा का आहे. तर विठ्ठल म्हणतात आता आपण असं करू, तू मला ओळख, तू लपून बस, मी तुला शोधतो आणि मी लपल्यावर तू मला शोध. असं करत करत ही पळापळी सुरू असताना हे सगळे पुन्हा त्या अरणगावला आले. सावतामाळींच्या हृदयामध्ये भगवंताने प्रवेश केला. थोड्या वेळाने त्या ठिकाणी नामदेव महाराज आले. सावतामाळींच्या अंगावरचा जो शेला तो वाऱ्याने दूर झाला आणि त्यांच्या हृदयाशी छातीपाशी त्यांना मात्र भगवंताचा तो पिवळा पितांबर आहे त्याची दशा नामदेव महाराजांना दिसली आणि ती दशा ओळखून त्यांनी त्या ठिकाणून भगवंतांना प्रगट केलेलं आहे असं पण कथा सांगितल्या जाते. तसं या ठिकाणी भगवंत जे आहेत ते त्या ठिकाणी अवतीर्ण झालेले आहेत. आता पुत्राच्या रूपाने स्वतः भगवंत या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे वसुदेवाचे डोळे विस्फुरलेले आहेत. आश्चर्यसुद्धा वाटत आहे. भगवंताने आता आपल्या पोटी हा अवतार धारण केला आहे. त्या आनंदामध्ये मुदा आमोद प्रमोद हे सगळे जे शब्द आहेत. मुदा म्हणजे अगदी आनंदाने ब्राह्मणांना द्विजेभ्यो आयुतम आप्लुतो गवाम 10,000 गायींचं मी ब्राह्मणांना दान करेन असा मनोमन संकल्प वसुदेवाने या ठिकाणी केला. आता भगवंताने त्या ठिकाणी चतुर्भुज रूपामध्ये आपला अवतार दाखवलेला आहे. त्यामुळे त्या ठिकाणचा अंधार जो आहे कारागृहामधला तो सगळा गेला आणि झगमगाट झाला. वसुदेवानं माहीत होतं की भगवंतांनी जसं सांगितलं तसं या ठिकाणी रूप प्रगट केलेलं आहे. पण तरी पण त्यांनी आपलं मस्तक नमवलं आणि त्या भगवंताच्या चरणी ते नतमस्तक झाले आणि वसुदेव आता भगवान श्रीकृष्णांची स्तुती करू लागले. या अध्यायामध्ये 2 स्तुती आहेत. वसुदेवाने केलेली भगवान श्रीकृष्णाची स्तुती आणि देवकी मातेने केलेली भगवंताची स्तुती. प्रकृतीच्या पलीकडे असणारं साक्षात परब्रह्म आज आमच्यासमोर उभं आहे आणि ते केवल स्वरूप आहे, अनुभवगम्य आहे. अनुभवानेच ते जाणलं जातं, इतर प्रमाणाने जाणलं जात नाही आणि ते शुद्ध आत्मस्वरूप आनंद स्वरूप आहे. या सर्ग म्हणजे काय, ब्रह्मदेवाचं पूर्ण आयुष्य जे आहे 100 वर्षाचं संपल्यानंतर सगळी सृष्टी त्यामध्ये सामावून जाते आणि मग पुन्हा नवीन सृष्टी निर्माण होते. त्याला म्हणतो आपण कल्प. आणि मग ते सुरू होत असताना जगाची निर्मिती मग सत्वगुण रजोगुण तमोगुण या ठिकाणी असणाऱ्या देवता ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या कार्याला सुरुवात होती. तसं सगळ्यांच्या अंतर्यामी असणारे आणि आत्मरूपाने असणारे भगवंत या ठिकाणी आता ते प्रगट झालेले आहेत. आणि ते आता वसुदेव जे स्तुती करतात त्यामधले काही शब्द आहेत की सत्वम त्रिलोकस्थितये स्वमायया. स्वतःच्याच मायेने आपण या ठिकाणी रूप धारण करता. सत्व रज आणि तमोगुण 3 रूप आहेत. सत्वगुण जो आहे त्याचा शुक्ल वर्ण आहे. शुक्ल म्हणजे शुद्ध पांढरा, जो पोषणकारी विष्णू रूप आहे सत्व.
त्यानंतर उत्पत्तीसाठी जो गुण पाहिजे तो रजोगुण आहे, रजप्रधान असा तो गुण आहे. आणि सृजनकारी ब्रह्मदेवाने हा गुण धारण केला आणि त्यांचा वर्ण जो आहे तो रक्तवर्ण आहे. म्हणजे आधी पांढरा आणि मग रक्तवर्ण आणि मग भगवान शंकरांचं जे संहाराचं कारण आहे ते संहार म्हणजे तमोगुण रूप प्रधान आहे आणि त्या ठिकाणी कृष्णवर्ण सांगितलेला आहे. आता हे सगळं पाहत असताना वसुदेव विचार करतात की आता जर या ठिकाणी कंस आला तर कंसाला ती जी आकाशवाणी झाली त्याचं स्मरण होईल आणि त्या स्मरणानंतर तो या माझ्या मुलाला, आता हा मुलगा माझा आहे असं सुद्धा म्हणावं की नाही असं वसुदेवांना वाटत होतं. कारण मुलगा जसा जन्मल्याबरोबर छोटासा असतो ते जाऊन इथे एवढं मोठं अद्भुत रूप जे आहे ते भगवंताने दाखवलेलं आहे. दुष्ट कंसाने तुमचा संहार करावा, तुमच्या भीतीने तुमच्या मोठमोठ्या भावांनासुद्धा मारून टाकलेलं आहे. कारण आकाशवाणीच होती, अस्यास्त्वा अष्टमो गर्भो हंता ये वहसे अबुधा. त्यामुळे तुझ्या 8वा गर्भ जो आहे तो माझा नाश करणारी ही आकाशवाणी लक्षात ठेवून आता कंससुद्धा त्यालासुद्धा त्याचे सेवक ही बातमी देतील आणि तोसुद्धा या ठिकाणी धावत येणार आहे असं वसुदेवांच्या मनामध्ये आले. आता देवकीसुद्धा त्या ठिकाणी आहे. अथैनम आत्मजम वीक्ष महापुरुषलक्षणम देवकी तमुपाधावत कंसात भीता शुचिस्मिता. देवकीलासुद्धा कंसाची थोडीशी भीतीच वाटत होती, परंतु नंतर त्या भगवंताचं रूप पाहिल्यानंतर मात्र ती पुन्हा भानावर आली आणि भगवंत चतुर्भुज रूपामध्ये आपल्यासमोर असताना मग कंसाची भीती करण्याचं काय कारण असं म्हणून देवकी मातेने सुद्धा त्या ठिकाणी स्तुती केलेली आहे. रूपम यत यत प्राहुर अव्यक्त माध्यम ब्रह्मज्योतिर्निर्गुणम निर्विकारम सत्तामात्रम निर्विशेषम निरीहम सत्वम साक्षात विष्णुर अध्यात्मदीप. अनिर्वचनीय असं ते रूप, निष्क्रिय असं रूप आणि शुद्ध विशुद्ध सत्तेच्याही रूपामध्ये असणारं ते भगवंत या ठिकाणी प्रगट झालेले आहेत. ब्रह्मदेवाचं आयुष्य आपण जे म्हणतो ते 2 परार्ध वर्ष, 2 परार्ध म्हणजे 50-50चे 2, आता दुसरं परार्ध सुरू झालेलं आहे ब्रह्मदेवाच्या आयुष्याचं. आणि मग असं जेव्हा ते ब्रह्मदेवाचं आयुष्य संपतं, ब्रह्मदेवाचे देवतांच्या मानाने 100 वर्ष पूर्ण होतात, तेव्हा सगळी सृष्टी जी आहे तिचा लय होतो. पंचमहाभूते प्रकृतीमध्ये लीन होतात. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे सगळं आपण जसं म्हणतो तसं पृथ्वी पाण्यामध्ये, पाणी ते अग्नीमध्ये, अग्नी वायूमध्ये आणि वायू आकाशतत्वामध्ये लीन होतं. असं होत होत सगळी सृष्टी भगवंताच्या ठिकाणी सामावल्या जाते. आणि मग जे काही शेष राहील मग ते शेष जे आहे ते सुद्धा भगवंता तुझाच अवतार आहे. आता ही कालगणना जी आहे तिचासुद्धा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. भगवंता या कालगणनासुद्धा तुमच्यामुळेच सगळ्या तयार झाल्या. म्हणजे निमिषापासून वर्षापर्यंत अनेक भागामध्ये हा काळ जो आहे तो विभागला गेलेला आहे. त्याचंसुद्धा फार मोठं कोष्टक आहे परमाणू, अणू, त्रसरेणू, त्रुटी, वेद, लव, निमिष असे सगळं करत शेवटी अयन, दक्षिणायन आणि उत्तरायण आणि मग वर्ष आणि मग संवत्सर असं सगळा तो भाग आहे. आणि हे सगळं निर्माण करणारे तुम्हीच आहात. जोपर्यंत हा जीव भयभीत होऊन या लोकांमध्ये म्हणजे या सगळ्या 84 लक्ष योनीमध्ये जीव भरकटत राहतो, तो त्या मायेमध्ये अडकल्यामुळे पुन्हा पुन्हा तो जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये अडकलेला असतो. आता आपण या भ्यालेल्या आमच्या दुष्टकंसापासून आमचं रक्षण करावं. आमचं म्हणजे या सगळ्यांचं मथुरेमध्ये असणाऱ्यांचं, सत्स्वभाव असणाऱ्यांचं तुम्ही रक्षण करावं ही प्रार्थना देवकी माता त्या ठिकाणी करत आहे. आता देवकी असं म्हणते की तुझा जन्म माझ्यापासून झाला. देवकी माता म्हणते जन्मते मय्यसौ पापो मा विद्यान मधुसूदन. माझ्यापासून तुझा जन्म झाला हे त्या पापी कंसाला कळता कामा नये. कारण त्याला जर कळलं तर तो हा तुझासुद्धा वध करेन. पण माझं धैर्य मात्र खचू लागलेलं आहे. म्हणून मी खरं म्हणजे तू भगवंता चतुर्भुज रूपामध्ये असल्यामुळे मी अतिशय घाबरत आहे. कारण एखाद्या जन्मलेल्या बाळकाला चतुर्भुज रूपामध्ये पाहण्याची सवय या जगामध्ये कोणालाच नाही. पण जसं आपल्या शरीरामध्ये असणारे रोम, अंगावरचे जे केस आहेत त्याचं जे मूळ आहे ते त्या ठिकाणी काही म्हणजे काय म्हणतात छिद्र रूपाने ते आहेत
आणि त्यातूनच श्वासोश्वास चालू असतो. जसं झाडालासुद्धा श्वासोश्वास घेण्यासाठी पानं आहेत, क्लोरोफिल कंटेंट असतं, हे सगळं आहे. त्यामुळे ते झाड वाढत जातं. हे जसं आपण पाहतो तसं प्रत्येकाच्या शरीरामध्ये आपण प्रवेश केला आहे असं म्हणणं पण योग्य नाही. कारण आपल्यापासूनच हा जीव उत्पन्न झाला आहे. हा आत्मरूपाने आपण सगळ्याच ठिकाणी आहात आणि त्यामुळे पुन्हा तुम्ही प्रवेश करण्याचं काही कारणच नाही. कारण या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी तुमचं अधिष्ठानच आहे. असं जे ती स्तुती करते तेव्हा भगवंत जे आहेत ते आता वसुदेव आणि देवकी यांनी केलेल्या स्तुतीमुळे प्रसन्न होतात आणि चतुर्भुज रूप असलेले भगवंत ते आता म्हणतात श्री भगवान वाच तमेव पूर्वे सर्गे अभूः पृश्निः स्वयंभुवे सती तदायं सुतपा नाम प्रजापतीर अकल्मषः. स्वयंभुव मन्वंतरामध्ये पूर्वी तू पृश्नी होतीस आणि वसुदेव हे सुतपा नावाने होते आणि तुम्ही दोघांनी जी भक्ती केली त्या भक्तीची आठवण करून देण्यासाठी मी जर बालकाच्या रूपामध्ये या ठिकाणी जन्म घेतला असता तर तुम्हाला तुमचा पूर्वजन्म जे आहे ते काही तुमच्या लक्षात आले नसते आणि म्हणून मी चतुर्भुज रूपामध्ये जन्म घेतलेला आहे. तुम्हाला ते दर्शन दिलेलं आहे. तुम्ही त्या काळामध्ये पृश्नी आणि सुतपा असताना ऊन वारा थंडी पाऊस या सगळ्यांची काहीही काळजी न करता फक्त माझी केवळ भक्ती केली आणि प्राणायामाने स्वतःचं मन जे आहे ते कलुषित झालेलं मन हे शुद्ध तुम्ही केलेलं आहे. शुद्ध जे मन आहे त्यामध्येच भगवंताचा वास असतो. कधी काळी तुम्ही वाळलेली पानंसुद्धा खाऊन राहिलेल्या आहात आणि माझ्याकडून इष्टवस्तू प्राप्त करण्यासाठी माझी तुम्ही फार मोठी आराधना केली आहे. आणि किती आराधना केली ते या ठिकाणी दिलेलं आहे. दिव्य वर्ष सहस्राणी द्वादशे युर्मदात्मनो. चित्त एकाग्र करून तुम्ही दोघांनी अतिशय कठीण अशी घोर तपस्या केली आणि तिचा काळ किती होता तर देवतांची 12,000 वर्षे. आपली नाही, देवतांची 12,000 वर्षे. आणि त्यावेळेस मी तुमच्यावर प्रसन्न झालो आणि तुम्हाला वर मागण्यामध्ये सांगितलं. तेव्हा वर मागा म्हटल्यानंतर तुम्ही माझ्यासारखा पुत्ररूपाने आमच्या पोटी जन्म घ्यावा. मादृशो वाम वृतस्तुताः असं तुम्ही म्हटलं. आता त्यावेळेसपर्यंत विषयभोगाशी तुमचा काही संबंध नव्हता. तुम्हाला संततीसुद्धा नव्हती. म्हणून माझ्या मायेने मोहित होऊनच तुम्ही तो वर मागितला आणि तुम्ही मोक्षप्राप्तीचा वर नाही मागितला, पण पुत्ररूपाने मी जन्म घ्यावा असा वर तुम्ही मागितला. गते मती युवाम लब्धा वरम मत्सदृशम सुतम. मत्सदृशम सुतम म्हणजे माझ्यासारखा पुत्ररूपाने तुम्ही जन्म घ्यावा. आता भगवंत म्हणतात आता माझ्यासारखा म्हटलं तर मी कुठे त्रिभुवनात पाहिलं तर माझ्यासारखा कोणीच नाही. त्यामुळे मलाच जन्म घ्यावा लागेल. आता मी तर तुम्हाला वर दिला आणि ते घेणं पण अवघड आहे. मग आता जेव्हा माणूस असं एखादी प्रतिज्ञा करतो तेव्हा जी प्रतिज्ञा केली तिच्या 3 पट जर दिलं तर त्या प्रतिज्ञेचं अवहेलना किंवा आपण ती प्रतिज्ञा पाळली नाही असं पाप लागत नाही. म्हणून मी तुमच्या पोटी 3 वेळेस जन्म घेतलेला आहे. पहिल्या वेळेस पृश्नी आणि सुतपा या अवतारामध्ये मी पृश्नगर्भन देवतेच्या नावाने अवतार घेतला आणि दुसऱ्या वेळेस तयोर्वाम पुनरेवाहम आदित्यामास कश्यपात उपेंद्र इति विख्यातो वामनत्वाच वामनः. वामन म्हणजे उंचीने कमी असणारा बुटका असं माझं वामनाचं रूप होतं. ज्याचं दुसरं नाव म्हणजे उपेंद्र. आणि ते रूप मी धारण केलं त्यावेळेस तुम्ही दोघे जे आहे ते कश्यप ऋषी आणि आदिती या नावाने प्रसिद्ध होता. या नावाने तुमचा जन्म झाला होता. आणि आता तिसऱ्या जन्मामध्ये तृतीयेस्मिन भवे अहम या तृतीय जन्मामध्ये मी आता या ठिकाणी अवतार घेतलेला आहे तो तुमच्या पोटी. आणि माझे हे रूप जे आहे ते तुम्हाला कळावं म्हणून मी तुमच्या पूर्वजन्माचं स्मरण व्हावं म्हणून या चतुर्भुज रूपामध्ये तुमच्यासमोर प्रगट झालेलं आहे. आता तुम्ही दोघांनी माझ्याबद्दल पुत्रभाव ठेवला आणि ब्रह्मभावसुद्धा ठेवला. दोन्ही गोष्टी केल्यामुळे तुम्हाला माझ्या परमपदाची प्राप्ती होईल असा एक आशीर्वादसुद्धा दिला. यासे ते मद्गतिम पराम म्हणजे माझ्या लोकाला तुम्ही प्राप्त व्हाल असा आशीर्वादसुद्धा दिला. शुकदेव हे सगळं सांगत होते. शुकदेव म्हणतात एवढे बोलून भगवान गप्प राहिले आणि मातान पित्यांकडे पाहत असताना मातेचा जो आग्रह होता
की या कारागृहामध्ये चतुर्भुज रूपामध्ये भगवंतानी दर्शन दिलं, ही गोष्ट बाहेर जाता कामा नये. कारण काल आपण पाहिलं की एक दिवा लावलेला आहे, पण त्याच्यावर जर घट, एखादा माठ, एखादं सुगडं उलटं ठेवलं तर त्या दिव्याचा प्रकाश जसा बाहेर जात नाही, तसं हे भगवंताचं रूप वसुदेव देवकींनी पाहिलं, ही गोष्ट बाहेर कळता कामा नये. आणि त्याप्रमाणे भगवंतानी ताबडतोब आपलं जे रूप होतं त्याचं उपसंहार केला आणि पुन्हा ते बालकाच्या रूपामध्ये प्रगट झाले. पितरो संपश्यतो सद्यो बभूव प्राकृत शिशु. प्राकृत म्हणजे तुमच्या आमच्यासारख्या एखाद्या लहान बालकाचे रूप त्याने धारण केलं. आता वसुदेवांनी भगवंताच्या प्रेरणेनेच त्या मुलाला त्या सुतिकागृहामधून बाहेर निघून जावं अशी भगवंताची प्रेरणा त्या ठिकाणी झाली. सुतम समादाय सुतिकागृहात, म्हणजे जिथे जन्म झाला त्या ठिकाणाहून वसुदेवांनी आता या बालकाला घेऊन जावं अशी प्रेरणा भगवंतांनी वसुदेवांच्या मनामध्ये केली. आणि त्याच वेळेस जसं मागच्या अध्यायात सांगितलं तसं योगमायेला सांगितलेलं होतं की तू त्या ठिकाणी जाऊन यशोदेच्या ठिकाणी तू जन्म घे. आणि मग इथे सांगतात नंदपत्नी यशोदापासून जन्मविरीत अशी योगमाया ती प्रगट झाली. आता ही योगमायाच असल्यामुळे ती तिकडे प्रगट झाल्याबरोबर आणि इकडे भगवंताची प्रेरणा आहे की आता मला नेऊन त्या ठिकाणी नंदपत्नीच्या ठिकाणी घेऊन जा. आता कसं जायचं हा प्रश्न होता. हातापायांमध्ये दोघांच्याही बेड्या आहेत, बाहेर एवढं मोठे कुलप आहेत, द्वारपाल आहेत, भाले घेतलेले सगळे सैनिक आहेत आणि एवढे सगळे त्या ठिकाणचे दरवाजे आहेत, ते पार करून जाणं आणि मग नदी पार करून पलीकडे जाणं आणि त्या नंदाच्या ग्रहामध्ये नंदाच्या घरी या बालकाला नेऊन ठेवणं हे अवघड वाटत होतं. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या औरंगजेबाच्या कैदेमध्ये असताना कैदेतून सुटण्यासाठी महाराज आणि संभाजी महाराज छोटे यांनीसुद्धा अशाच प्रकारे त्या ठिकाणून आपली मुक्तता केली आहे. हाच विचार त्यावेळेस कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये असेल. तया वृत्तप्रत्यय सर्व वृत्तीषु द्वास्थेषु पौरेष्वपि शातितेष्वथ द्वारस्तु सर्वाः पिहित दुरत्यया बृहत्कपाटाया सकील शृंखलैही. आता यांचे हातपाय सगळे बांधलेले आहेत, दारंसुद्धा बंद आहेत, अवजडाच्या लोखंडी सगळ्या खिळ्यांनी वगैरे सगळं बंद करून ठेवलेलं आहे. पण भगवंताची आज्ञा झाल्यामुळे वसुदेवानंसुद्धा आता भगवंताची आज्ञा प्रमाण मानून देवकीलासुद्धा खरं म्हणजे खूप वाईट वाटत होतं. आता जन्मलेलंच मूळ आहे आणि त्या मुलापासून आता आपला मुलाचा वियोग होणार याचंसुद्धा तिला दुःख वाटत होतं. पण ते चतुर्भुज रूप डोळ्यासमोर आणल्यामुळे तिनेसुद्धा अनुमोदन दिलं आणि एका टोपल्यामध्ये त्यांना घेऊन जेव्हा ते उठले तेव्हा त्यांच्या हातापायाच्या बेड्या ज्या आहेत त्या आपोआप निखळून पडल्या. जेव्हा भगवंताशी सख्य होतं तेव्हा मायेचं हे बंधन जे आहे ते सगळी बंधनं तुटून जातात. सर्व दरवाजे आपोआप उघडले. आत्तापर्यंत जेवढे पहारे देत होते त्यांनासुद्धा त्या योगमायेच्या प्रभावाने ते सुद्धा शांतपणे झोपी गेले. त्यामुळे आता कुठलाच पहारा नाही, सगळे दरवाजे उघडलेले आहेत. सूर्योदय होता जसा अंधार नाहीसा होतो. अंधार नाहीसा होण्यासाठी सूर्योदयच काय, पण एखादा दिवा जरी अंधाऱ्या खोलीमध्ये लावला तरी तो अंधार नाहीसा होण्यासाठी किती वेळ लागतो असा प्रश्न विचारला तर तो दिवा लावताच अंधार जसा नाहीसा होतो तशी सगळी बंधनं या ठिकाणची नष्ट झालेली आहेत. आणि आता भगवंताला घेऊन वसुदेव जे आहे ते टोपलीत घालून आता पुढे जाणार आहेत. पण बाहेर धो धो पाऊस होता. महिनासुद्धा आपल्याला माहिती आहे, श्रावण महिना आहे, गोकुळाष्टमीचा दिवस आहे, भगवंत प्रगट झालेले आहेत. आणि मग गर्जना, त्या ढगांची गर्जना आहे, बाहेर धो धो पाऊस आहे. मग आता जाणार कसं. आता भगवंत जे आहेत ते त्या ठिकाणी त्या पाण्यामध्ये भिजणार हा विचार शेषाने केला. आणि स्वतः शेष जे आता या अवतारामध्ये भगवंताचे मोठे भाऊ झाले, ते पूर्व अवतारामध्ये रामाच्या अवतारामध्ये जे लक्ष्मण होते ते आता बलराम झाले आहेत. आणि शेषांनी आपल्या हजारो फण्यांनी त्याच्यावर छत्र धरलेलं आहे आणि भगवंताच्या पाठोपाठ शेषसुद्धा चालू लागला. मघोनी वर्ष सत्यकृत
यमानुजाः गंभीरतयोः ओर्मी फेनिला. आता नेहमीच पाऊस पडायला लागला, पावसाचे दिवस होते म्हणून यमुनेचे पाणी वाढत गेलेलं आहे. आता इथे यमुनाचा जो शब्द आहे यमुनेचा इथे कोणता वापरला? यमानुजा, यमाची अनुजा, यमाची लहान बहीण असणारी ही यमुना. आता तिने पण विचार केला की भगवंताला आता वाट करून दिली पाहिजे. रामायणामध्ये आपण जसं पाहतो सीतापती रामांना समुद्राने सुद्धा वाट करून दिली. रामाने 3 दिवस वाट पाहिली की आता हा समुद्र देवता आपल्यापुढं प्रकट होईल आणि आपल्याला वाट करून देतील. पण तेव्हा ते झाले नाही. तर रामाला सुद्धा त्या ठिकाणी क्रोध आलेला आहे. पण तो क्रोध रामाने आवर्ता घेतला आणि त्या समुद्राने त्यांना वाट करून दिली. त्याप्रमाणे यमुनेनी मार्गम ददौ सिंदूर इव श्रियपते. श्रियपते म्हणजे सीतापती रामांना जशी समुद्राने वाट करून दिली तसे या ठिकाणी सुद्धा वाट करून दिलेली आहे. भगवंताचा जसा आदेश होता त्याप्रमाणे नंदाच्या गोकुळामध्ये वसुदेव त्या छोट्या बालकाला टोपलीमध्ये घालून गेले. तेव्हा कारण योगमायानेच त्या ठिकाणी जन्म घेतला होता. योगमायेच्या प्रभावाने सगळेजण झोपी गेलेले आहेत. त्याने त्या मुलाला त्याने जाऊन पाहिलं की यशोदाच्या ठिकाणी छोटेसी बालक आहे, मुलगा आहे का मुलगी आहे हे सुद्धा माहीत नाही. पण जसा आदेश झाला तसं या बालकाला त्या ठिकाणी ठेवायचं आणि तिच्या पोटी झालेलं जे मूल आहे त्याला घ्यायचं आणि पुन्हा आपल्या मथुरेच्या कारागृहामध्ये परत यायचं. सुतम यशोदा शयने निधाय तत् सुताम उपादाय ग्रहानं आगत म्हणजे पुन्हा ते आपल्या कारागृहामध्ये परत आले. म्हणजे त्या मुलाला त्या ठिकाणी ठेवलं, तिथे असणाऱ्या छोट्या बाळाला घेतलं आणि ते पुन्हा इकडे आले. आणि यशोदानंद पत्नी आता जेव्हा ते आपल्या कारागृहामध्ये आले तेव्हा कारण आता त्यांनी प्रत्यक्ष भगवंताचा प्रत्यक्ष चतुर्भुज श्रीकृष्णाचा त्याग केला. भगवंताच्या आदेशाप्रमाणे त्याला सोडून आले. आता जो भगवंतापासून दूर झाला तो पुन्हा मायेमध्ये जसा अडकतो तसं त्या कारागृहामध्ये आल्याबरोबर सगळे दरवाजे लागले, पहारे सुरू झाले आणि पुन्हा पायाच्या बेड्या हातापायाच्या बेड्या या दोघांच्याही वसुदेव देवकीच्या ठिकाणी आल्या. प्रतिमुच्च पदे लोहमास्ते पूर्ववदावृत. लोह मासते लोह म्हणजे लोखंडी बेड्या, त्यामध्ये ते आता बंदिस्त झाले. तिकडे आता नंदपत्नी जी होती यशोदा ती आता प्रसूती वेदना झाल्या, खूप थकलेली होती. तिलासुद्धा झोप लागली आहे. पण आपल्याला काहीतरी पुत्ररत्न आहे का पुत्री आहे हे सुद्धा माहीत नाही. त्या झोपेमध्येच त्या मुलाचा जन्म झाला. दमल्यामुळे आणि योगमायेचा प्रभाव असल्यामुळे ते मूल पुत्र आहे की पुत्र आहे हे सुद्धा तिला समजलं नाही. यशोदानंद पत्नींचं जातं परम अबुध्यत न तल्लिंगम परिश्रांता निद्रया अपगत स्मृती. ही तिची स्मृती गेलेली, ती झोपेमध्ये होती, त्यामुळे तिला तर काही समजलं नाही. अशा प्रकारे हा अध्याय या ठिकाणी समाप्त होतो. अध्याय 3 समाप्त होतो. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कंदे पूर्वार्धे कृष्णजन्मनि 3योऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. आता 4थ्या अध्यायामध्ये आता आपल्या लक्षात आलं असेल हे जे गावं आहेत 10-12 वर्षापूर्वी आम्ही जेव्हा गेलो होतो त्या असे गोकुळ पाहिलं, नंदाचं नंदगाव पाहिलं, मधली ती यमुना नदी पाहिली आणि तिथल्या अनेक लीलांचं त्या ठिकाणी स्मरण झालं. जसं पुढे आपण पाहतो की माती जी आहे ती माती भगवंताने जशी खाल्ली त्याप्रमाणे एक गोष्ट सांगण्यासारखी आहे. तिथे आम्ही सगळेजण जेव्हा बसतो झाडाखाली यमुनेच्या काठी तेव्हा तिथल्या ब्राह्मणाने जे पूजा करत होते त्यांनी आमच्या हातावर प्रसाद दिला. आता तो प्रसाद जो होता आपल्याला सवय असा हातावर प्रेमभावाने काही ठेवलं की लगेच तोंडात टाकायचं. आमच्यापैकी कित्येकाने ते लगेच तोंडात टाकलं, मी पण तोंडात टाकलं, पण ती चव काही प्रसादाची नव्हती. आणि मग कशाची चव होती असा प्रश्न विचारला तर ती म्हणजे त्याने दिलेली ती मातीच होती. भगवंताने जसं मातीचं ढेकूळच तोंडात टाकलं आणि बलरामाने जाऊन आईला सांगितलं आणि मग पाहिलं तर पूर्ण पृथ्वीच भगवंताच्या त्या मुखामध्ये जशी प्रगट झाली तसा तो अनुभव त्या ठिकाणी झाला होता. आजही तशीच प्रथा त्या ठिकाणी आहे. एखाद्या विटेचा तुकडा किंवा वाळूचा तुकडा किंवा मातीचा तुकडा असा प्रसाद म्हणून प्रत्येकाला त्या ठिकाणी देतात. आता उद्याच्या म्हणजे पुढच्या आठवड्यातल्या अध्यायामध्ये
ती योगमाया आता इकडे आलेली आहे वसुदेव देवकीच्या ठिकाणी, आणि ती योगमायाचा आवाज, त्या मुलीचा आवाज कानावर पडल्यामुळे कंस त्या ठिकाणाहून येतो आणि त्या योगमायेला मारण्यासाठी कंस तिला मारण्यासाठी जातो, आणि तेव्हा पुन्हा भविष्य कथन होतं. हा अध्याय पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला पाहायचा आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्माराम मुनी अचळ, सेबुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, ती अगहरणी भवजलतरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासाची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवेना कोणाचाचा. मेवा कविवर संतांचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरीचा तमहरता. आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, कथित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथही वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम.